नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आरोग्य वन नावाचा इनिशिएटिव्ह, आरोग्य वन नावाचा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वततेला या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताने वित्त वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. तर जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 6वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? जागतिक क्रमवारीमध्ये. कशाच्या बाबतीमध्ये? तर या ठिकाणी पेटंट अर्ज करण्याच्या बाबतीमध्ये. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने एकूण 1,43,729 पेटंट अर्ज या ठिकाणी केलेले आहेत. देशांतर्गत अर्जाचा वाटा हा 69% जास्त होता. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मग हे जे काही पेटंट अर्ज करतात बरोबर, तर या पेटंट अर्ज करण्यामध्ये अव्वल राज्य कोणती आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. तर अव्वल 1 नंबरला तामिळनाडू आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे आणि 3 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे. तामिळनाडू कशासाठी आहे? तर शिक्षण, उत्पादन आणि नाविन्यपूर्ण म्हणजे ज्याला आपण बोलतो इनोव्हेशन टाईप इकोसिस्टममुळे सध्या देशामध्ये ते प्रथम क्रमांकावरती आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे. कशासाठी? तर औद्योगिक विकास आणि मोठ्या स्टार्टअप संख्येमुळे सातत्याने पहिल्या काही राज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक येत आहे. तर या ठिकाणी पेटंट अर्ज करण्यामध्ये तामिळनाडू हे सर्वात अव्वल स्थानी आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तामिळनाडू. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री M.K. स्टालिन. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर, मरीनची अखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण: मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा जो काही पुरस्कार आहे तो या पुरस्काराने कोणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक बी, अनिता चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अनिता चौधरी कोण आहेत? तर या ठिकाणी वनरक्षक आहेत. उत्तराखंड वन विभागामध्ये त्यांनी काय कार्य केलं? तर अनिता चौधरी यांनी वन्यजीव संवर्धन, शिकार विरोधी प्रयत्न आणि स्थानिक तरुणांना वन संरक्षणासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण त्यांनी कामकाज या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचं या ठिकाणी रक्षण केलेलं आहे. हे जे काही पुरस्कार आहे मछली राष्ट्रीय पुरस्कार कोण देतं? तर WWF इंडिया म्हणजेच काय, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर ही जी काही संस्था आहे ती संस्था आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. आणि उद्देश काय हा पुरस्कार देण्याच्या मागचा? तर वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. आणि 2026चा मग हा जो काही मछली राष्ट्रीय पुरस्कार आहे तो या ठिकाणी वनरक्षक अनिता चौधरी यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025ने राजकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात आलं. एबेल पारितोषिक 2026 गड फ्लांटिंग्ज यांना देण्यात आला. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवास राव यांना देण्यात आला. आणि मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी यांना देण्यात आलेला आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. जितेंद्र सिंह यांनी जाहीर केले की अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था कोणता AI शक्तीवर चालणारा प्लॅटफॉर्म विकसित करत आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सरल AI. काय तर सरल AI हा जो काही प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी विकसित करत आहे. कोण तर या ठिकाणी जितेंद्र सिंह यांनी हे डिक्लेअर केलं आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्था सरल AI हा जो काही AI शक्तीवर चालणारा प्लॅटफॉर्म आहे तो विकसित करत आहे. दोन उद्देशाने. पहिला उद्देश आहे संशोधन प्रक्रिया सुलभ आणि सुधारित करणे आणि दुसरा मुद्दा भारतातील वैज्ञानिक विकासाला पाठिंबा देणे. या उद्देशाने सरल AI प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. हे संशोधन पत्रे आणि पेटंट्सचे लघु व्हिडिओ, पॉडकास्ट आणि पोस्टर्समध्ये रूपांतर करते. तसेच अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर वापरण्यायोग्य सामग्री तयार करते. या गोष्टींचा सर्व या ठिकाणी जो काही प्रभाव असेल किंवा त्याचं जे काही युटिलायझेशन असणार ते अशा प्रकारचं असणार आहे सरल AI या प्लॅटफॉर्मचं. बरोबर. या ठिकाणी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, सरल AI हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. मग AIच्या बाबतीमध्ये बाकीचे जे काही लेटेस्ट या ठिकाणी काही न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट हे डेव्हलप केलं कर्नाटकने. भारताने पहिली AI डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयासाठी. भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा. जेनकास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल डेव्हलप केलं आहे गुगल डीप माइंडने. AIची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माईया. AIच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आहे इराह. देशातील पहिला AI युक्त जिल्हा ठरला आहे सिंधुदुर्ग. AI क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी भारताच्या सरकारच्या उपक्रमाचं नाव आहे AI किरण. आणि अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आसाम राज्याच्या अंतर्गत. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. इराक या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निझार अहमदी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? निझार अहमदी असं त्यांचं नाव आहे. इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष ते या ठिकाणी बनलेले आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. ते कुर्द नेते आहेत आणि माजी पर्यावरण मंत्री असून 2024 पासून पॅट्रिऑटिक युनियन ऑफ कुर्दिस्तानच्या राजकीय कार्यालयाचे ते प्रमुख आहेत. इराकच्या सत्ता वाटपामध्ये कसं असतं तर इराकच्या सत्ता वाटप व्यवस्थेनुसार राष्ट्राध्यक्ष कुर्द, पंतप्रधान शिया मुस्लिम आणि संसद अध्यक्ष सुन्नी मुस्लिम असतात. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर निझार अहमदी हे या ठिकाणी इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. मग अशाच प्रकारे 2026 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. रोमानियाचे आहेत निकुसरडॅन, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, पोर्तुगालचे आहेत मार्सेलो रेबेलो डी सौसा, दक्षिण कोरियाचे आहेत ली जे म्यूंग, गयानाचे आहेत मोहम्मद इरफान अली, सेशेल्सचे आहेत पॅट्रिक हर्मिनी, बोलिव्हियाचे आहेत रॉड्रिगो पाज, आयर्लंडचे आहेत कॅथरीन कॉनोली, टांझानियाचे आहेत विंगलू चेंबा, व्हेनेझुएलाचे आहेत डेल्सी रॉड्रिग्ज आणि इराकचे आहेत निझार अहमदी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच जागतिक क्वांटम दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 एप्रिलला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक क्वांटम दिवस म्हणून साजरा करतो. उद्देश काय तर क्वांटम मेकॅनिक्स, तंत्रज्ञान आणि त्याचे भविष्यकालीन उपयोग, उदाहरणार्थ क्वांटम कॉम्प्युटिंग, सेन्सिंग याबद्दल जनजागृती क्रिएट करणे. बरोबर. आणि 2026चा विशेष फोकस काय आहे तर क्वांटम इनसायडरने 2026ला क्वांटम सुरक्षिततेचे वर्ष घोषित केलेले आहे, ज्यामध्ये पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि डेटा सुरक्षिततेवरती भर दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे जागतिक क्वांटम दिवस हा आपण 14 एप्रिलला साजरा केलेला आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाच्या
पहिली महिला सेनाप्रमुख म्हणून जनरल जेनिफर स्कॉलफिल्ड यांची नियुक्ती झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची गोष्ट किंवा अशा प्रकारची नियुक्ती झाली आहे. एका महिलेला चीफ ऑफ आर्मी पदावरती नियुक्त करण्यात आलेलं आहे. नाव आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड असं त्यांचं नाव आहे. त्यांचं पद आहे चीफ ऑफ आर्मी. बरोबर, 1901 मध्ये या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या आर्मीची स्थापना झाली. 125 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत 2026 मध्ये. आणि पहिली महिला चीफ ऑफ आर्मी म्हणून या ठिकाणी जनरल जेनिफर स्कॉलफिल्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया. पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज, राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या भाषेसाठी देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंधी या भाषेसाठी देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हे पाऊल भाषिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मातृभाषेत मिळवून देण्यासाठी उचललं गेलं आहे. सिंधी भाषेच्या संविधानाचे प्रकाशन देवनागरी आणि पर्शियन अशा दोन्ही लिपींमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी संविधान बोडो, डोंगरी, संथाली, तमिळ, गुजराती आणि नेपाळी यासारख्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सावन बरवालने भारताचा सर्वात जुना मॅरेथॉन विक्रम मोडलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॉटरडॅम मॅरेथॉन. कोणतं? तर रॉटरडॅम मॅरेथॉन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सावन बरवालने भारताचा ओल्डेस्ट या ठिकाणी मॅरेथॉन विक्रम आहे जो की मोडलेला आहे. विक्रम मोडला कोणी? सावन बरवाल असं त्यांचं नाव आहे. 1978 मध्ये शिवनाथ सिंग यांनी नोंदवलेल्या 2 तास 12 मिनिट या तासाचा जो काही विक्रम आहे तो या ठिकाणी मागे टाकलेला आहे. नवीन वेळ या ठिकाणी काय रेकॉर्ड नोंदवलेली आहे? तर बारवालने 42.195 किलोमीटर अंतर केवळ 2 तास 11 मिनिटे 58 सेकंदामध्ये या ठिकाणी पार केलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि रॉटरडॅम मॅरेथॉन म्हटलं की क्लिअर लक्षात येते की स्पर्धा कशाशी संबंधित आहे? तर धावणे या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पासपोर्ट अर्जदारांसाठी ब्रेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणत्या शहराचे आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भोपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्देश काय? तर दिव्यांग अर्जदारांसाठी पासपोर्ट सेवा अधिक समावेशक आणि सुलभ करणे या उद्देशाने या ठिकाणी पासपोर्ट अर्जदारांसाठी ब्रेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी भोपाळ शहराचे आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. अशाच प्रकारे बाकीच्या जे काही प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती लगेच जाता जाता चर्चा करून जाऊया. पहिली, हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर? जिंद सोनीपत मार्गावर. सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणत्या ठिकाणचं ठरलं? तर दिल्ली. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य आंध्र प्रदेश. पहिली रॉकेट 3D प्रिंटिंग सुविधा अग्निकुल कॉस्मॉसद्वारे विकसित करण्यात आली. पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू झाली? तर दिल्लीमध्ये. पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा ठरला बालोद. पहिले झोपडपट्टी मुक्त शहर ठरलं चंदीगड. पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय ठरलं बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्क. पहिली अर्बन नाईट सफारी सुरू झाली लखनौमध्ये. पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन ओडिसामध्ये झालं. आणि पहिलं रजो निवृत्ती क्लिनिक या ठिकाणी सुरू करण्यात आलं महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, वेस्डेन क्रिकेटर्स अल्म्या नॅकने 2026 सालासाठी जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, मिचेल स्टार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिचेल स्टार्कला या ठिकाणी जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड केलेली आहे. क्लिअर? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. केरळच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये फिम्ब्री स्टिलिस, कोणती? फिम्ब्री स्टिलिस वायना डेन्सिस नवीन वनस्पती प्रजातीचा शोध लागलेला आहे? पहा, याच्यातच नाव आहे फिम्ब्री स्टिलिस वायनाडेन्सिस. बरोबर, याच्यावरून लक्षात घ्यायचं वायनाड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? अखिलेश कुमार, नितीश कुमार, सम्राट चौधरी की सय्यद अता हसनैन? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.